आपण आहोत आता सध्या धुळे सोलापूर महामार्गावर। हे दिसतंय छत्रपती संभाजीनगर शहर। हा महामार्ग नवीन झाल्यामुळे सर्वच वाहने सुसाट वेगाने धावत आहे। आज आपण जायकवाडी या धरणाची माहिती जाणून घेऊयात। डावीकडे पैठण शहराकडे हा मार्ग जातो आणि सरळ वेरूळ, दौलताबाद, खुलताबाद, चाळीसगाव, धुळे या शहरांकडे हा मार्ग जातो आणि उजवीकडे छत्रपती संभाजीनगर शहर। सरळ आता पैठण आणि पाठीमागे छत्रपती संभाजीनगर। तर चला जाऊयात जायकवाडीच्या दिशेने। आपण आलोय आता पैठण जवळ। आता हा सरळ जायकवाडीकडे जातो, नाथसागराकडे। इथून जायकवाडी 3 किलोमीटर आहे आणि इथून अर्धा किलोमीटर पैठण शहर आहे। मित्रांनो, आपण पोहोचलो आहेत नाथसागराच्या पायथ्याशी। आज 31 ऑक्टोबर 2025 आहे, म्हणजे पावसाळा संपून 1 महिना झाला तरी सुद्धा नाथसागराच्या ह्या 18 दरवाज्यातून आजही विसर्ग सुरू आहे। सप्टेंबरमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाल्याने सगळीकडे महापूर आला होता, त्यामुळे सर्वच धरणं भरली। नाथसागराच्या वरील भागातील जो पाणलोट क्षेत्र आहे त्यातील सगळे धरण भरल्यामुळं जायकवाडी लवकर भरलं। त्यामुळं ऑक्टोबर म्हणजे आता नोव्हेंबर उजेडल तरीसुद्धा या धरणामध्ये पाण्याचा ओघ सुरूच आहे। या धरणाला एकूण 27 दरवाजे असून सध्या 18 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हे बघा मित्रांनो, गोदावरीचं विस्तीर्ण पात्र, गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे। अठ्ठावीस सप्टेंबर 2025 रोजी फार मोठा महापूर आला होता। यापूर्वी 2006 मध्ये आला होता आणि त्यानंतर 19 वर्षांनी म्हणजे आज म्हणजे या वर्षी 2025ला महापूर आला होता। त्यामुळे पैठण शहरामध्ये सुद्धा भरपूर पाणी आलं होतं। सगळीकडे सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता। ह्या दरवाजाच्या पात्राच्या एकदम जवळच हा रहदारीचा पूल आहे, तिकडच्या लोकांना जाण्यासाठी। महापुरामध्ये हा पूल सुद्धा पाण्यामध्ये गेला होता, परिणामी तिकडचा आणि इकडच्या लोकांचा संपर्क तुटला होता। बघा, आजही ह्या पुलाला पाणी टेकलेलं आहे बघा। आणि हे गोदावरी नदीचं विस्तीर्ण पात्र, हजारो क्युसेक्सने पाणी विसर्ग होत आहे। या धरणाला एकूण 27 दरवाजे आहे। सध्या 18 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। ते दिसतं खाली पैठण शहर। या नदीला दक्षिण गंगा असंही म्हटलं जातं। आपण दरवाजांच्या अगदी जवळ आलेलो आहेत। इतक्या वेगाने विसर्ग सुरू आहेत की इथं प्रचंड आवाज येत आहेत पाण्याचा। इथं आज इतर पर्यटकही मोठ्या संख्येने येत आहेत। चला तर मित्रांनो, आपण धरणाचे मेन पाळोवर जाऊ, भिंतीवर जाऊ आणि तिथं धरणाची निर्मिती कशी झाली, कोणत्या वर्षी झाली याची माहिती आपण जाणून घेऊया। हे नाथसागर मित्रांनो, आपण चाललोय आता भिंतीवर। सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होत आहे। सर्वच पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत आहे। हे बघा, जायकवाडी धरणाचं विस्तीर्ण पात्र जवळपास 50 ते 55 किलोमीटर दूर याचं पाणी ओसरलेलं आहे। ह्या नाथसागरामध्ये अहिल्यानगर आणि संभाजीनगर जिल्ह्यातल्या जमिनी गेलेल्या आहे। विशेषतः पैठण, शेगाव, नेवासा, गंगापूर ह्या तालुक्यातील गावांचा समावेश आहे। या धरणामध्ये जवळपास 118 गावे विस्थापित झालेले आहे। या 118 गावातील शेतकरी, कष्टकरी, ग्रामस्थ यांच्या त्यागामुळे या धरणाची निर्मिती होऊ शकली। त्या काळामध्ये तर त्यांना अत्यल्प असा माव्याचा भेटला होता, मोबदला भेटला होता। त्यामुळे त्या लोकांचा त्याग
विसरता येणार नाही. 1960मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी त्या काळच्या मंत्रिमंडळाने सखोल विचार केला आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये भीमा नदीच्या काठावर उजनी धरण आणि मराठवाड्यामध्ये गोदावरी नदीवर जायकवाडी धरण बांधण्याचं सरकारनं ठरवलं. म्हणजे या धरणाचा पाय 1965मध्ये जानेवारीमध्ये घातला गेला. योगायोग असा की त्यावेळेस पैठणचे भूमिपुत्र शंकररावजी चव्हाण हे त्या काळात 1960 ते 72च्या दरम्यान महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री होते. त्यांच्या ह्या पाठबळामुळे आणि पुढाकारामुळेच या विस्तीर्ण धरणाची निर्मिती झाली. जवळपास या धरणाची लांबी 10 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठं लांब मातीचं धरण म्हणून या धरणाची नोंद आहे. आणि या धरणाची भिंतीची उंची जास्तीत जास्त 37 मीटर आहे. या धरणाचा उद्देश बहुउद्देशीय आहे. सिंचन, औद्योगिक वसाहतीला पाणी, पिण्याचे पाणी, पर्यटन, साखर कारखाना, पाण्याचा सप्लाय आदी उद्देश ठेवून या धरणाची निर्मिती केली आहे. 18 ऑक्टोबर 1965 रोजी भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते या धरणाचं भूमिपूजन करण्यात आलं. सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळं बरेचसे पर्यटक येथे पोहण्याचाही आनंद घेत आहे. या धरणाचं जवळपास 10 ते 11 वर्षे काम चाललं आणि 4 फेब्रुवारी 1976 रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते या धरणाचं राष्ट्रार्पण करण्यात आलं. या धरणामुळं 6 जिल्ह्यांना फायदा होतो. त्यात अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि नांदेड ह्या जिल्ह्यांचा समावेश आहे. धरण इतकं तुडूंब भरलं आहे की इथे क्षितिजसुद्धा दिसत नाही. जवळजवळ 50 ते 55 किलोमीटर दूरवर हे धरण पसरलेलं आहे. याचं पाणलोट क्षेत्र म्हणतात त्याला. या धरणातून छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, अंबड, गंगापूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी इत्यादी शहरांनाही पाणीपुरवठा होतो. तसेच लाख क्षेत्रातील म्हणजे धरणाखालील भागात मानवत, पाथरी, गेवराई या शहरांनाही पाणीपुरवठा होतो. जवळपास 386 गावांना पिण्यासाठी पाणी या धरणातूनच पुरवले जाते. एका अर्थाने हे धरण मराठवाड्यासाठी भाग्यरेषा ठरले आहे. या जायकवाडी प्रकल्पातून छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण या औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा होतो. तसेच वाळूज, शेंद्रा, चितेगाव, रेल्वे स्टेशन, चिकलठाणा या वसाहतींनाही पाणीपुरवठा केला जातो. या धरणातून जवळपास 12 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. हा धरणाचा उद्देशच बहुउद्देशीय आहे. जलसिंचन, पिण्याचे पाणी, औद्योगिक वसाहतींना पाणी पुरवठा इत्यादी बहुउद्देश ठरून या धरणाची निर्मिती केली आहे. तसेच वीज निर्मिती. या धरण परिसरामध्येच संत ज्ञानेश्वर उद्यान आहे. तसेच या धरणाच्या परिसरामध्ये पक्षी अभयारण्य देखील आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासामध्ये जायकवाडीचे मोठे योगदान आहे. मराठवाड्याची ही विकासवाहिनीच आहे. ह्या धरणाची निर्मिती होऊन 50 वर्ष होत आले आहेत. 4 फेब्रुवारी 2026 रोजी सुवर्ण महोत्सवी सुरू होत आहे या धरणाचं. त्यामुळं ह्या धरणाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष सरकारी पातळीवर साजरं व्हावं अशी इच्छा आहे. मला नाही वाटत की हे धरण काँग्रेसच्या काळात झालेलं असल्यामुळं या धरणाचं सुवर्ण महोत्सवी साजरं होईल असं वाटत नाही. सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळं बरेचसे पर्यटक धरणावर गर्दी करत आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.